समशेरपुरात ऊस उत्पादकांचा एल्गार, 80 कोटींच्या थकीत पेमेंटसाठी ठिय्या आंदोलन. मराठी न्यूज नेटवर्क, आकाश झिंगाभुई, समशेरपूर, जी, नंदुरबार. चालू गळीत हंगाम संपूनही अद्याप ऊसाचे पेमेंट न मिळाल्याने समशेरपूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दोन्ही साखर कारखान्यांकडे शेतकरी, ऊस वाहतूकदार आणि ऊस तोडणी कामगारांचे कोट्यावधी रुपये थकल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील दोन्ही साखर कारखान्यांकडे तब्बल 80 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे. अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. पुढील हंगामाची तयारी, बँकांचे कर्ज हप्ते, घरगुती खर्च आणि शेतीची कामे यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. समशेरपूर येथे शेकडो शेतकरी एकत्र येत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आंदोलक शेतकरी प्रतिनिधींनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही दिवस रात्र मेहनत करून कारखान्याचा ऊस दिला, मात्र आज आमच्या हक्काच्या पैशांसाठीच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. जोपर्यंत संपूर्ण थकीत रक्कम आमच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. वृत्त लिहिण्यापर्यंत आंदोलन सुरूच होते. आता कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आयन शुगर लिमिटेड समशेरपूर आणि ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तम नगर या दोन्ही साखर कारखान्यांकडे शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार आणि ऊस तोडणी कामगार यांचे कोट्यवधी रुपये बाकी आहे. 16 जानेवारीपासून ते गळीत हंगाम संपेपर्यंतचे पेमेंट देणं बाकी असल्यामुळे या बाबतीत आम्ही लेखी निवेदनं पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, साखर आयुक्त पुणे, उपायुक्त संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिली होती. त्यानंतर 6 तारखेपासून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होणार होती, परंतु 5 तारखेला कारखाना प्रतिनिधींनी माचे जिल्हाधिकारी यांच्या समोर लेखी आश्वासन दिलं की 20 तारखेपर्यंत संपूर्ण पेमेंट आम्ही अदा करू. आज 23 तारीख आली, त्यांनी पेमेंट अदा न केल्यामुळे दुर्दैवाने आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आज सकाळी 11 वाजेपासून आयन शुगर लिमिटेड समशेरपूर या कारखान्याच्या साईडवर आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, वाहतूकदारांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा होत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सनदशीर मार्गाने या ठिकाणी असे सुरू राहील. आणि सोमवारपासून ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तम नगर या ठिकाणी देखील आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. ते पण संपूर्ण पेमेंट मिळेपर्यंत ते आंदोलन देखील अशाच पद्धतीने सुरू राहील. जय जवान जय किसान. आयन शुगर मध्ये आलोय आम्ही. आमचे वाहतूक कॉन्ट्रॅक्टदार आहे आम्ही आणि तोडणी कामदार पण आहे, कोणी कॉन्ट्रॅक्टदार पण आहे. तर आयन शुगरचा आम्ही अर्ज इथं आलोय, लेखीमध्ये पण दिलेलं आहे, पण त्यांनी काहीच ऍक्शन घेतलेलं नाही आतापर्यंत. आमचं पेमेंट पूर्ण पेमेंट आहे, थकलेलं आहे. आमच्या जवळ जे लेबर आहे, ऊस कामगार, वाहतूक कामगार, तोंडी कामदार, ते आमच्या घरी येऊन शिवीगाळ करताय. आणि प्लस त्यांनी आम्ही MD साहेबांजवळ आलो, निवेदन दिलं, भरपूर दिलं. आता हे उडवाउडूची उत्तर देत आहे. आम्ही कितीही केलं तर काही आमच्याकडनं काही होत नाही. आज आम्ही आयन शुगर समशेरपूर इथं उपस्थित झालो आहे. सर्व तोडणी कॉन्ट्रॅक्टदार आणि वाहतूक कॉन्ट्रॅक्टदार. आमचे ऊस बिल डिसेंबर महिन्यापासून या कारखान्याने थकवले. आमचे सर्व तोडणीचे बिल आणि वाहतूकचे बिल यांना द्यायचे आम्ही किती वेळेस त्यांना अर्ज केलाय, तरी पण त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलेलं नाहीये. त्यावरून आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलोय. ऊस पेमेंट थकीत तथा ऊस वातावरण थकीत पेमेंट हे आम्हाला आयन शुगर समशेरपूर आणि ओंकार शुगर सातपुडा कारखाना यांच्याकडून आम्हाला पेमेंट न मिळाल्यामुळे आम्हाला मिरचीचे रोपं घेणे, केळीचे रोपं घेणे, पपईचे रोपं घेणे तथा वाढलेल्या खताच्या किमती असून सुद्धा खतं घेणे, बियाणे घेणे यासाठी आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. शेवटी आम्ही कंटाळलो, घरादाराचा त्याग केला, पोराबाळांचा त्याग करून आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत. याच्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे की आम्हाला आमचा
पैसा पाहिजे. आमच्या जेवढं ऊस टाकलेला आहे त्या ऊसाचा पैसा पाहिजे. तसेच ऊस खरेदीदार, ऊस वाहतूकदार आहे त्यांच्या सुद्धा आम्हाला पैसा पाहिजे. याच्यासाठीच आम्ही आंदोलन करत आहोत. संबंधित कारखान्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्हाला ही अवस्था आहे आमची. आणि ओंकार शुगर आणि आयन शुगर यांनी दोघींनी आम्हाला उपाचे पेमेंट थकीत दिलं नाही. आमचे पोराबाळांचे आता ऍडमिशन घेणारे तर ऍडमिशनसाठी पैसे नाही दिले. कुठून आणावे? व्याजाने पण पैसे भेटत नाही आम्हाला. आम्ही काय करावं मग आता? फाशी घेण्याचे टाइम आलाय आमच्यावर आता. दुसरं काय करावं मग? तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे? तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जगासमोर आणायच्या आहेत? ई मराठी न्यूज देत आहे तुम्हाला सुवर्ण संधी. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात बातमीदार हव्यात. आमच्या सोबत जोडून घ्या आणि बना तुमच्या भागाचा आवाज. यासोबतच जाहिराती आणि बातम्यांसाठीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ई मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजच संपर्क करा 88-88-08-1215. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.